आता सध्याचं जे संतोष देशमुख यांचं जे प्रकरण सुरू आहे बीडचं, हे अत्यंत म्हणजे काळजाला हलवून टाकणार आहे. आणि या घटनेमध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, गुन्हेगारांना पकडलं जात नाहीये, त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यानंतरनं त्या धनंजय देशमुखला म्हणजे त्यांचे जे बंधू आहेत त्यांना पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन करावं लागतंय की बाबा गुन्हेगारांना पकडा, त्यांच्यावर मकोका लावा. आता हे मकोका लावल्यानंतरनं गुन्हेगाराच्या साईडने सुद्धा आंदोलनं व्हायला सुरुवात झालेली आहेत. पण यावर जास्त न बोललेलं बरं आहे, कारण जो प्रकार चालू आहे तो न्यायप्रविष्ट आहे. तिथून निकाल येणं गरजेचं आहे. न्यायालयावर विश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. संविधानावर विश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण या सर्व गोष्टी होण्यासाठी आपलं न्याय व्यवस्था कुठेतरी कमी पडते, गृह खातं कुठेतरी कमी पडतंय, हे मान्य करणं महत्वाचं ठरतंय. आणि महाराष्ट्राचा बिहार होतोय हे सुद्धा मान्य करावंच लागेल. कारण ज्या मुंबईला तुम्ही बदनाम करता, बॉलिवूड, अंडरवर्ल्ड, त्यानंतर डी कंपनी इथून ऑपरेट होते वगैरे वगैरे, गुन्हेगारीचं क्षेत्र आहे, त्याच्यावर पिक्चर निघतात. तो जिल्हा, ते मुंबई उपनगर असेल किंवा मुंबई असेल, हे दोन जिल्हे जे आहेत ते अत्यंत सुरक्षित आहेत लोकांसाठी सध्याच्या घडीला. भले गर्दी किती का असेना, पण हे दोन जिल्हे अत्यंत सुरक्षित आहेत सध्याच्या घडीला. आणि बीड सर्वात लास्टलाच आहे अपेक्षेप्रमाणे. आपण बीड